नमस्कार, मी अनावश्यक जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या घडामोडींना सुरुवात करूया। वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचा असा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा। या सोहळ्याचे आज जालना जिल्ह्यात आगमन झाले। खानदेश, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत, यामध्ये स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा मोठा मान आहे। महिलांची पालखी म्हणून या पालखीकडे पाहिले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहावयास मिळत आहे। 7 वर्ष वयापासून 70 वर्ष वयांचे भाविक भक्तांचा पालखीमध्ये सहभाग आहे। साधारणतः 1500 पेक्षा अधिक भाविक भक्त असलेल्या या पालखीचा एकूण 30 दिवसांचा प्रवास आहे। पालखीचा 250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर असे 400 किलोमीटरचा प्रवास करीत मुक्ताईची पालखी जोपर्यंत वाकडी येथे पोहोचत नाही तोपर्यंत बाकीच्या पालख्या तिथून प्रस्थान करीत नाहीत। ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी वाकडी येथे पोहोचते त्यानंतरच सर्व पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात। निर्मल वारी, हरित वारी, सुरक्षित वारी या ब्रीद वाक्याच्या अंतर्गत शासनाकडून यावर्षी पालखी सोहळ्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मोबाईल शौचालय, स्वच्छतागृह याची सुद्धा व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। असे विशेष स्वरूपात शासनाने लक्ष दिलेले आहेत। या सोहळ्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने चहा पाणी तसेच फराळची व्यवस्था करण्यात आलेली आहे। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, आदिशक्ती श्री संत तापीतीर्थे भीमातीर असा आमचा प्रवास आहे। आम्ही 14 तारखेला निघालेलो आहे आणि 19 दिवसांचा हा प्रवास आहे। आमच्या वारीमध्ये 29 दिवसाचा प्रवास आहे। आमच्या वारीमध्ये 1200 महिला आहेत आणि लहान मुली पण आमच्या वारीमध्ये चालत आहे। 7 वर्षाच्या मुलींपासून तर 70 वर्षाच्या महिलापर्यंत या वारीत सगळेजण आनंद घेतात। तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद। 14/7/2024 या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे। तापी तीर्थ भीमातीर तर आई साहेबाचा हरित वारी, निर्मल वारी ही सर्व आनंदाने चालते आणि कुणालाही काही त्रास होत नाही। आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं, पाऊस मेघराजा वरसावं, शेतकऱ्यालाही आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटतं। वारकरी संप्रदायामध्ये उंच नीच काही नेने भगवंत, वर्णाभिमाने कोण झाले पावन, हे सगळे जे संतांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे, कुठल्याच जातीपातीचा विचार याच्यामध्ये नाही। हा सर्वांना सर्वच म्हणजे सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव, वसुदेव कुटुंबकम, आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल करतो। 12व्या शतकामधला विचार आजही 21व्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे। या संप्रदायामध्ये जातीपातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही। सर्व समाजाचे, सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत। इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।